समृद्धीज किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक नवीन पदार्थ जो खाण्यासाठी छान आहे आणि अतिशय झटपट होणार आहे. त्यासाठी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं बेसन पीठ घेतलंय, त्याच्यात ओवा टाकलाय. आता त्याच्यात आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आपण आपल्या चवीनुसार तिखट, फिक्क हिरवी मिरचीची पेस्ट याच्यात टाकू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. मग थोडंसं याच्यात आपण मीठ टाकणार आहोत, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आपण याच्यात. नंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली मी याच्यात. हे पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचंय. पाणी टाकून याला आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचंय. अतिशय झटपट होणारा पदार्थ आहे आणि मुलांनाही आवडणार. इथं आपलं छान पीठ मळून झालेलं आहे, भिजवून झालेलं आहे व्यवस्थित असं. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. या पद्धतीचं मी हे पीठ मळून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, तेल मी इथं आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. हा ब्रेड, याच्यात ब्रेड टाकून आपल्याला हे डीप करून असं व्यवस्थित नंतर तळून घ्यायचंय. तळल्यानंतर आपले हे पकोडे असे छान तयार होणार आहे. याच्यात आपल्याला बटाट्याच्या चटणीची गरज नाहीये. पिठात आपण तिखट टाकलेलं असल्यामुळे ते तिखट पण लागणार आहे. सेपरेट बटाट्याची चटणी करायची आपल्याला गरज नाहीये याच्यात. हे आपण असे व्यवस्थित तळून घेणार आहोत. बाहेर पाऊस चालू असेल आणि मुलांची जर फरमाईश असेल की ब्रेड पकोडा खायचा, तर या पद्धतीने आपण झटपट असे ब्रेड पकोडे करू शकतो. छान असं याला ब्राउनिश थोडासा कलर येऊस तर आपण हे तळून घेणार आहोत. हिरव्या मिरचीच्या पेस्टमुळे आणि ओव्यामुळे याचा छान वासही सुटलेला आहे. मस्त
खायला तर हे अतिशय अतिशय चवदार आणि चविष्ट लागणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे तुम्ही कोणताही ब्रेड वापरू शकता, साधा किंवा मिल्क ब्रेड. तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी याच्यात कोथिंबीर टाकली, तुम्ही हवी तर याच्यात पालक सुद्धा टाकू शकता. आता हे तळून झालेलं आहे, आपण हे काढून घेऊ. इथे आपले नवीन पद्धतीचे ब्रेड पकोडे तयार झालेले आहे, जे अगदी झटपट होणारे आहे आणि मुलांनाही आवडणारे आहे. ते तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट करा. धन्यवाद.